नमस्कार मित्रांनो, सर्व भारताला, सर्व महाराष्ट्राला एकच उत्सुकता लागली होती की युवा हिंद केसरी मैदानाची फायनल का झाली नाही। तर मित्रांनो, गणेश बनकर आणि आपले बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष विलास पैलवान आणि शेवाळे आबा यांनी बघा काय सांगितले, तर का झाले नाही युवा हिंद केसरी मैदानाची फायनल। तर पुढे व्हिडिओ घेतलेला आहे, तर पूर्ण व्हिडिओ बघा काय विषय झाला। तर मैदान हे संघटनेच्या नियमानुसार झालेली आहे। सगळे तरुण सहकारी मित्रांना माझी विनंती आहे, मला वाटतं मी कोणासाठी करतोय, मी माझ्याकडे पहिले का मी तुमच्यासाठी करतोय, मी आपलं उत्तर महाराष्ट्रासाठी करतोय, ऐका ना, मी व्यक्तिगत कोणासाठी करतोय का, माझ्याकडे पहिले का पहिले कुठं, मी सगळ्यांचा विचार करून करतोय। अशा पद्धतीने असेल तर मला विचार करावा लागेल। उत्तर महाराष्ट्रामध्ये माझ्या नंदीचा खेळ रुजला पाहिजे ही भावना घेऊन आपण त्या ठिकाणी काकांच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षापासून काम करतोय। याचा मलाही खूप त्रास होतोय। आता तुमची गाडी एक दिशेने दुसऱ्या दिशेने दिसत नाही, आता तो टेक्निकल विषय मला त्यातलं एवढं जास्त समजत नाही, पण तो पंचांनी निर्णय दिलेला राहील, तो आपल्याला सगळ्यांना मान्य करायचा सकाळी 7:30 वाजेच्या पुढे आपल्याला फेरे काढता येणार नाही। फेरे जर काढले तर त्या ठिकाणी आमच्यावर गुन्हे दाखल होतील। तर सगळ्यांच्या संगनमताने आपण आता 2 मिनिटात चर्चा करतो काकांची, कसं जायचं पुढे ते आपण करून घेऊ, काळजी करू नका। तुमच्या हिताचा निर्णय आपण घेऊ, मी सगळं तुमच्या बरोबर आहे याची तुम्ही काळजी करू नका। मला विश्वास पत्र तुम्हाला देतो, दोन्ही गाड्यांना आपण निकाल दिलेला आहे, मी तुमच्या बरोबर आहे, तुमच्या हिताचा निर्णय घेतो, काळजी करू नका। मला 5 मिनिटाचा फक्त वेळ द्या। आजच्या या मैदानाचा असा निर्णय झालेला आहे की शासकीय नियमाप्रमाणे आपल्याला उशीर झालेला आहे, अंधार झालेला आहे आणि अंधारामध्ये आपल्याला काय नियमाचं उल्लंघन करून कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत असं आयोजकांचं बी म्हणणं आहे। आणि संघटनेने बी तसं त्यांना समजून सांगितलं की बा आपल्याला काही झालं तर हा भाग नवीन आहे खेळायला, त्यांना ते समजून सांगितल्यानंतर त्यांना ते पटलं आणि असा निर्णय झालेला आहे की जे काय फायनलला गाडी मालक पात्र झालेले आहेत त्यांना जे बक्षिसाची रक्कम आहे ती रक्कम एकत्र करून समान सर्वांना वाटली जाईल। कारण आपली जी परमिशन होती ही आज 1 दिवसाची होती, आपल्याला उद्या परत जर फायनल पळवायचे म्हणले होते तर त्याची परमिशन नव्हती। इथं मैदानात लाईट आहे परंतु पुढं लाईट नसल्यामुळं सर्व परिस्थिती धोकेदायक असल्यामुळं तो निर्णय घेतला गेलेला आहे आणि हा निर्णय जनावरांच्या आणि माणसांच्या जीवितास हानी होऊ नये किंवा कुणाला इजा होऊ नये याच्यासाठी हा घेतलेला निर्णय आहे। याच्यामध्ये आयोजकाचा किंवा कुणाचाही असा काही चुकीचा हेतू नव्हता। हा निर्णय स्ट्रिक्टली जनावरांच्या आणि सर्व ह्या जमलेल्या जनतेच्या हिताचा निर्णय असून कुणाला दुखापत होऊ नये म्हणून हा निर्णय घेतलेला आहे। क्वार्टर आणि मेगा अगोदरच ठरलं होतं की पळवायची नाही, ते समान वाटप करायचं ठरलेलं होतं, परंतु फायनलला बी काही कारणाने उशीर झाला, इथं निकालाला उशीर झाला। आपल्याला इथं जरा थोडंसं लाईव्हला प्रॉब्लेम आला वायफायचा, त्याच्यामुळं काही निर्णय पटापटा देता नाही आल्यामुळं फायनलला उशीर झाला। बैल खाली गेल्यानंतर अंधार झाल्यानंतर तो निर्णय कॅन्सल करण्यात आला पळवायचा। धन्यवाद।